जिल्ह्याला थोड़ा मागे था, थोड़ा मागे थोड़ा आगे जाइए। पदाला आपण मंजुरात दिली आणि समितीची बैठक पण झाली। त्या मुख्यमंत्र्यांसोबत या वर्षात किंवा 2 वर्षात किमान 3 बैठकी झाल्या। 3 बैठकीमध्ये जे जे निर्देश दिले त्याची एकही कारवाई परिपूर्ण झाली नाही। घरकुलाची योजना असेल किंवा दिव्यांग भवन असेल, मानधन असेल, बजेटच्या 200 निर्णय आहे पण ते जिल्हा स्तरावर त्याची अंमलबजावणी होणं गरजेचे आहे। ज्याचे धोरणच झालं नाही, ज्याचं शासन निर्णय झाले नाही त्यावर आपण बोलू। एकंदरीत निवेदने आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही थातूर मातूर येऊन आम्हाला आश्वासित करू नका, नाहीतर तुम्ही आम्हाला बाहेर तिथून उठून द्या। जे काही करायचं असेल नाहीतर पुढचं आंदोलन आम्ही तुमच्या घरावर करेन। आपको बाहेर तुम्ही आता आम्ही बरोबर तुम्हाला घेरलेला आहे सध्या, आणि आमचा घेराव सोडापुरतं जर तुम्ही आम्हाला इथं खुश खबरी देत असाल तर हे पाप कुठेही भरून निघत ना मस्जिद में निकलता है ना मंदिर में निकलता है। देऊ नका प्लीज। हे 18 मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आहे। तुम्ही कष्ट करणाऱ्यांसाठी योजना दिली नाही आणि अडचणीत असणाऱ्यांसाठी योजना नाही। त्यांचा पगार 200 रुपयापासून सुरू झाला, मग 600 केला, 600 केला, 1000 1500 केला आणि दर ते महिन्यानं भेटत नाही। अजितदादांना सांगितलं होतं, विधानसभेत सांगितलं होतं तर 5 तारखेच्या आत आम्ही तुम्हाला महिना देत जाऊ। आता 3 महिने झाले, पगार आला का? तुमचा पगार 70 साहेब बरोबर होते, मलाही बरोबर होते, ते मुंडे साहेबाचा पगार 5 तारखेच्या आत होते। आपण सगळे गरीब आणि हे सगळे श्रीमंत आहे। अजितदादाशी तुम्ही लागेल तर बोलून घ्या। लाडक्या बहिणीला आल्या आल्या 1500 दिले, 3000 अरे द्या 1500 रुपये महिना ना, 1/3 उद्या द्यायचं असंच होईल तुमच्यासारखं। आता 2-3 महिने ते काही होणार नाही। आपल्यासाठी काही नियोजन नाही आहे, बाकी राज्यामध्ये 3000-4000 रुपये मानधन आहे दिव्यांगांना। आपल्या इथं दिव्यांग मंत्रालय असून सुद्धा जर 1500 देत असेल तर त्याची घोषणा आपण मुख्यमंत्र्याद्वारे केली पाहिजे। मुख्यमंत्री इथेच आहे, तुम्ही बोलणं करा, आम्ही कोणालाच त्रास देत नाही, आम्ही अतिशय शांततेने बसतो। तुम्ही लागन तर तुम्ही आम्ही एका साईडनं बसतो, असे मंत्रालयाचा दरवाजा चालू येणं चालू राहील, पण आज घोषणा काही झाली पाहिजे। बाकीच्या मुद्द्यावर आपण नंतर मिटिंग घेऊ। मी पहिले काय बोललो, माझा दोस्त आहे, मी मंत्री म्हणून नाही पण त्यांचा दोस्त आहे। आम्ही अनेक वर्षापासून एक सोबत काम करतो। तुमच्याबद्दल जे संघर्ष करतात बच्चू भाऊ ते निस्वार्थ आहे, यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही। आपल्या ज्या भावना आहे या सर्व भावना दिव्यांग बांधवांच्या जे काही राज्यातील प्रतिमाहा 6000 रुपये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुसज्ज असा दिव्यांग भवन बांधणे, अशा अनेक ज्या मागण्या आपल्या माध्यमातून आपण बच्चू भाऊच्या माध्यमातून आज जो हे आंदोलन करू लागले, माझी एक हात जोडून तुम्हाला नम्र विनंती आहे शासनाच्या वतीने का काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला वेळ द्यावं। ते वेळ यासाठी द्यावं का एखादा प्रश्न असतो तर निश्चित तो प्रश्न माझ्या डिपार्टमेंटचा असतो, माझ्याकडचा असतो, तर मी याच्यामध्ये निर्णय घेतला असता। हा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय,
सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही हे याच्यावर मी आजच आपल्या भावना संध्याकाळपर्यंत सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आता ठाण्याला आहे. मी आल्या आल्या त्यांच्याकडून आदेश आला की तुम्ही जा बच्चू भाऊलाही विनंती करा. सर्व आमचे जे बांधव आहेत दिव्यांगन अपंग जे काही आमचे बांधव इथे आहेत त्यांना हात जोडून विनंती करा. मी तुम्हाला तीच हात जोडून विनंती करण्यासाठी आलो का या आपल्या सर्व मागण्या मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून या राज्याचा मंत्री म्हणून आपल्याला गवाही देतो का आपल्याला न्याय देताना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी एक मंत्रालयामध्ये विशेष दर्जाचा एक पद निर्माण केला. बच्चू भाऊ त्याचे चेअरमन आहेत आणि हे सर्व तुमच्यासाठी ज्या ज्या वेळेस बच्चू भाऊ आपली भावना दिव्यांग बांधवांसाठी मांडतात ते सत्य आहे. यामध्ये कुठेही तीड मात्र शंका नाही. फक्त माझी तुम्हाला एकच हात जोडून विनंती आहे की याच्याबद्दल आम्ही आता लागलं तर गरज पडल्यास कॅबिनेटमध्ये जाण्याची वेळ आली तर तेही 3 दिवसामध्ये एखादी कॅबिनेट मुख्यमंत्री महोदयाला विनंती करू का आपण कॅबिनेट घ्या आणि कॅबिनेट घेऊन शेवटी ही जी भावना आहे तुमच्या त्या मागण्या आहे या मागण्याच्या बद्दल काही मागण्या आवश्यक आहे. जसं बच्चू भाऊने सांगितलं दुसऱ्या राज्यामध्ये दिव्यांग बांधवांचा मानधन जास्त आहे आपल्या राज्यामध्ये कमी आहे. ते वाढवण्यासाठी मी मुख्यमंत्री महोदयाकडे आज आपल्या सर्वांच्या भावना घेऊन बच्चू भाऊला माझी नम्र विनंती राहील का बच्चू भाऊने आपल्याला आदेश द्यावं किंवा विनंती करावी जे त्यांना जसं सोयीस्कर वाटलं. शेवटी ते संघटनेचे प्रमुख आहेत. ते त्यांनी बोलल्यानंतर तुम्ही बी ऐकायला पाहिजे. तुमची लढाई रस्त्यावर असेल उन्हामध्ये तानामध्ये खेड्यामध्ये वाड्यामध्ये शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी ते मांडतात. आमच्याकडं गेल्या वेळेसच मोर्चा झाला संभाजीनगर औरंगाबादला एक मोठा मोर्चा त्यांनी काढला. त्या काळामध्येही या मागणीमध्ये एक मागणी होती अनेक मागण्या होत्या त्यामधल्या. तर माझी विनंती आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे की मी महाराष्ट्र शासनाकडून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याकडं हे जे काही आंदोलन आहे त्या आंदोलन करून त्यांच्यासोबत चर्चा करा. बच्चू भाऊशी चर्चा करा आणि चर्चा करून माझ्याकडे ते निवेदन द्या. ते त्याच्यामध्ये धोरणात्मक आर्थिक बाबी ज्याच्यामध्ये असतात त्या निर्णयाचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी चर्चा केली तर 2 दिवसानंतर कॅबिनेट आहे. फार दिवस लागणार नाही. मला असं जे वाटतं आता 2 किंवा 3 दिवसात बच्चू भाऊ कॅबिनेट होईल आणि कॅबिनेटमध्ये याचा निर्णय अंतिम देण्याचा अधिकार आपणही मंत्री राहिलेले आहात. मला काही तुम्हाला बाकीचे नियम दाखवायची गरज नाही परंतु माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की हे आंदोलन मागं घ्यावं. माझी मुख्यमंत्री महोदयांनी मला पाठवलं ते मी अधिकृतरित्या आपल्याला बोलतो. याच्यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला बच्चू भाऊला आहे. माझं काम आहे फक्त विनंती करणं आणि माझ्या विनंतीला तुम्ही मान द्याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. साहेब आमच्या नेत्याचे आमच्या बापाचे आमच्या देवाचे पाया पडून वेळ प्रसंगी त्यांच्या अख्खा मार सुद्धा खाऊ. पण यांची सगळ्यांची जी भावना आहे ती भावना मी सांगतो. आता खालती चर्चा सुरू होती तुम्ही बोलत असताना मुख्यमंत्री महोदयांकडून तुम्ही निरोप घेऊन आलेले आहात. जो निरोप आपण घेऊन आलेला आहात तो जर कागदोपत्री यशस्वी नाही झाला तर दिव्यांग बांधवांचं म्हणणं असं आहे का हे सगळे दिव्यांग बांधव येणाऱ्या विधानसभेत आपल्या विरोधात प्रचाराला आहे ना. हॅलो हॅलो मला सरकारला एकच विनंती आहे. 9 ऑगस्टला देखील आम्ही मोर्चा काढला. बच्चू भाऊनी जवळजवळ 2013 पासून 125 शासन निर्णय काढले. दिल्लीपर्यंत आंदोलनं केली. विधान भवनामध्ये प्रश्नावली मांडली विधान भवनामध्ये. परंतु आतापर्यंत 300च्या वर फक्त 2दा पेन्शन वाढवली 1500. शेजारच्या देशामध्ये 6000 पेन्शन आहे. राज्यात आंध्र प्रदेशला 6000 आहे. मला वाटतं सगळ्यात खाली पेन्शन आपल्या महाराष्ट्राचे. मग मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला हेच बोलायचं आहे फक्त दिव्यांग मंत्रालय हा का खेळणं बनवलंय का. भाऊनी आम्हाला जो आदेश देईल
आणि भाऊंच्या सांगण्यामुळे आम्ही इतकं आत्मदहन करू, पण आम्हाला पेन्शन भाऊनी बोलल्याप्रमाणे पेन्शनची मंजुरी आम्हाला आजच दिली पाहिजे, हे आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या एका दिवसात चौका चेंज होते, एका दिवसात नोटबंदी होते, एका दिवसात आपलं राजकारण चेंज होतं, मग एका दिवसात आपलं पेन्शन का नाही वाढू शकत? आम्ही चर्चा करू, पण एका दिवस काय नाही होऊ शकत? पंजाबमध्ये देश आपल्या 4थ्या पटांनी लांब आहे. घरामध्ये गृहिणी जेव्हा स्वयंपाक करते ना, ते सिलेंडरची महागाई किती झालेली आहे, किराणा किती महाग झालेला आहे, आणि आम्हाला ते काय देतात फक्त 1500 रुपये, आणि 1500 रुपये मध्ये तुमच्या मुलाची आधार कार्ड सुद्धा येत नसेल. भीक देतात का? सकाळीपासून आम्ही उपाशी तापाशी बसतो, आणि तुम्ही हॉटेलमध्ये खातात. आम्हाला तुम्ही एवढी महागाई देऊन दिली, आणि आम्हाला सध्या 1500 भाऊ आपली किती वर्ष आली? 500 रुपये पेन्शन होती, ती तुम्ही आम्हाला 1500 मध्ये पेन्शन केली. आणि ही लाडकी बहीण आली, या डायरेक्ट 1500. वा सरकार वा, जिंकली. दिव्यांग ते पण न मागता, ते पण मागे मोर्चा नाही, आंदोलन नाही, काही नाही, आणि न मागता दिलाय. त्या 2 पायाच्या महिलांना त्यांनी 1500 रुपये पेन्शन 2 महिन्यात, त्यांनी 1 महिन्यात 3000 रुपये टाकले त्यांनी. बहिणींचे नवरे काय करोडपती आहेत का? त्यांचे काय पक्षांमध्ये काय वही भेटतात का? त्यांना मत भेटतात का? पैसे भेटतात का? त्यांचे करोडपती नवरे आहेत का त्यांचे? आमच्या दिव्यांग बांधवांना काम नाही, धंदा नाही, इतके वंचित झालेले आहेत आमचे दिव्यांग बांधव. सरकारला लाभ वाटायला पाहिजे. आणि भाऊ सकाळपासून आम्ही इथे बसलोय, 4 जणाला चक्कर येऊन पडले, 4 जण चक्कर येऊन पडले, 4 जण चक्कर येऊन पडले. हे सरकार जिम्मेदारी, त्यांना काय झालं तर माझी सर्वांना महाराष्ट्रातले दिव्यांग माझ्या बंधू भगिनींना मला एकच विनंती करायची आहे. आम्ही आज दिवसभर भाऊ तुमच्या विनंतीला मान देऊन तुमच्या नेतृत्वाखाली ह्या मोर्चात सहभागी होऊन आमच्या सरकारने कुठलाही दिवसभर तर अन्न पाण्याचा विचार न करता उलट आमच्यावरची त्यांनी दमदाटी केली आणि आम्हाला अस्ताव्यस्त केलं. मुंबईमध्ये अस्ताव्यस्त केलं. 1000-2000 आझाद मैदानावर आमची दिव्यांग बांधव आहेत, या इकडे कोणाला कळत नाही यायचं. भाऊ आज परिस्थिती आमची अशी झाली की 2 पायाने अपंग असणाऱ्याला ह्या आंदोलनामध्ये सहभागी होता आलं नाही. आपल्या मंत्रालयाच्या कडनं अस्ताव्यस्त फिरत आहे. ह्याच्यासाठी सरकारनं कुठलं आजचं धोरण केलं नाही. मी माझ्या खेडेगावात आलो, मी दिवसभर उपाशी, माझे बांधव बहिणी बांधव सगळे उपाशी आहेत. भाऊ फक्त आम्हाला बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली जो आजचा मंत्रालयावर दिव्यांगांचं आंदोलन आहे, ह्या आंदोलनात आम्ही ह्याच ठिकाणी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी भाऊंच्या आदेशाने, बच्चू भाऊंच्या आदेशाने या ठिकाणी अपंगांना महिन्याला 6000चीच त्या ठिकाणी आम्हाला ग्वाही द्यावी. त्यावेळेला आम्ही तुम्ही भाऊंच्या शब्दावर आम्ही या ठिकाणावर हलणार आहे. तोपर्यंत भाऊ आम्ही इथून उठणार नाही. तुम्ही काय निर्णय घ्यायचा तो घ्या. तुटपुंजी पेन्शन मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या दिव्यांग बांधवाचं काहीच होत नाही. खरी काळाची गरज होती दिव्यांग बांधवांना पेन्शन वाढवण्याची, आणि तिथे लाडकी बहीण योजना आणून ठेवली की ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्याला डोळे नाही, अशा दिव्यांग बांधवाला जी मदत पाहिजे होती शासनाने ती केली नाही. अशा सरकारचा आम्ही निषेध करत आहोत दिव्यांग बांधवांच्या वतीने. आणि खरोखर आज ही काळाची गरज होती की माझ्या दिव्यांग बांधवांची पेन्शन वाढायला पाहिजे होती. पण त्या बायका सदृढ आहे, काम करू शकता, त्या गृहिणींना 1500 रुपये लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली, पण दिव्यांग बांधवाचा तिथे विचार केला गेला नाही. या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत दिव्यांग बांधवांच्या वतीने. लक्ष द्या. बघा, एका दिवसामध्ये तुम्ही सरकार बदलू शकता,
एका दिवसामध्ये तुम्ही निर्णय लावू शकत नाही का? संभाजीनगरचा आमचा भव्य मोर्चा झाला त्यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री बसवलं की नाही? कॅबिनेट मंत्री बैठक का बरं नाही? तेव्हा का बरं निर्णय झाला नाही? हा आता म्हणतात तुम्ही आम्ही 3 दिवसानंतर कॅबिनेट मंत्री. आताच आम्हाला हा निर्णय पाहिजे. हॅलो, आजच आम्हाला पाहिजे. 1 दिवसात तुम्ही जर सरकार चेंज करू शकत असं हॅलो ऐका 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 भाऊ काय म्हणताय ऐका. मी सांगितलं भाऊ त्यांना इशारा होते का भाऊ सांगताय मी तुम्हाला सांगतो. त्यांना इशारा कोण सांगितला? त्यांची भाषा कोणाला समजते? यांचे टीचर आले असतील त्यांनी तिथे या ना. सगळ्यांनी शांत. चला बैठ तो हो गया ना, अभी बैठ के अलग नहीं. नियम आगे. आणि सरकारने पेन्शनच्या बाबतीत बोलल्यानंतर एका मागणीबद्दल बोलावं आणि या अखेर महिन्याच्या तारीख हा महिना संपवायच्या अगोदर तातडीनं बैठक घ्यावी. 2 गोष्टी कराव्या. मग आम्ही उठतो, नाही तर आम्ही बसतो इथं. नाही, सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी ज्या मागणीमध्ये 4 दिवसाची वेळ दिली, आज जी 25 तारीख, अजून 4 दिवस बाकी आहे. अरे ऐका ना, ऐकून घ्या. अरे ऐकून घ्या. मला ते बोलता येत, मला तुमची भाषा ती बोलता येत नाही ना. हे तुमचं कोणतरी येईल असं ते करणारा, ते मला नाही येते. त्या सगळं कन्याला कोणतरी पाठवा इथं, ज्या अपंग बांधवांना, ज्या दिव्यांग बांधवांना. आपकी साठी आजचे दिवस सोडून द्या ना. आजचे दिवस थोड़ा सपोर्ट दादा थोड़ा सा सपोर्ट करा.
राज्यातील तमाम दिव्यांग बांधवाला मी परत एकदा शासनाच्या वतीने नम्र विनंती करतो का हे आपल्या मागण्यामध्ये काही आर्थिक बाब आहे, धोरणात्मक निर्णय आहे. कोणाला ऐकून तर घ्या, अरे ऐकून तो घ्या. अरे दादा हात जोडून बोलू लागला, ऐकून घ्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.